चा पुरस्कार द्यायचा आहे तो महेशला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या महेश. सचिन शिंगोळे जे आमचे टी शर्ट स्पॉन्सर पण आहेत या स्पर्धेमध्ये आणि खूप मोठे उद्योजक सुद्धा, त्यांच्या वतीने दिले जाते पारितोषिक. सामना सुरू करायला हरकत नाहीये. आघाडीला फलंदाज येत आहेत मैदानावर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अमर गायकवाड आणि फलंदाज अक्षय. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. बॅकफुटला गेले अप्रतिम स्क्वायर कट. अपिश अँड पनिश्ड. चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. गुड शॉट. सुपर बॅटिंग, सुपर स्टार्ट. गोलंदाजी जेवढी मात्र सुंदर झाली ती अमर गायकवाडची, तेवढीच मात्र सुंदर फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगली सुरुवात आपल्या संघाकडून. 7 धावा धावफलकावर. गोलंदाज या षटकात आहेत ते पुन्हा एकदा अपेक्षा करायचा प्रयत्न. आउटसाइड एज, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडू चेंडूच्या मागे. शर्यत लागली आहे. शर्यत जिंकली गोळीच्या चेंडूने. चेंडू सीमारेषे बाहेर फरार. चौकार. सुपर स्टार्ट फ्रॉम फर्स्ट 2 बॉल. दुष्यंत ठाकरेंचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. अमर गायकवाडने मगाशी ज्याप्रमाणे गोलंदाजीतनं इम्प्रेस केलं आणि आता मात्र ओपनिंग बॅट्समनच्या स्वरूपात चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देत असताना उगळ्याळी संघाकडून निलेश कॉमेंट्री बॉक्स एंड कडून ओव्हर द विकेट. फुल टॉस होता. ऑन साइडला पुलचा फटका. पुल आणि सक्सेसफुल पॉवरफुल. चेंडू डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सीमारेषे बाहेर. अजून एक चौकार. 4 धावा. खेळाया जाती ते ग्राउंडवर मारीचे चौकार आणि षटकार. क्रॅकिंग स्टार्ट. वेगवान सुरुवात आपल्या संघासाठी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अमरला का पाठवलंय याचं अमर निलेशला देते उत्तर. गुड बॅटिंग. शफल वॉट अ शॉट. फटका बनवलाय तिथे. वॉट अ टायमिंग. चेंडू सीमारेषे बाहेर. लॉंगले क्लिअर करतोय. षटकार. मयूर शेळके तारणहार. योगेश अधिकारी ऑलराऊंडर. ब्राईट स्टार्ट. फ्लाइंग स्टार्ट. डॉमिनेटिंग स्टार्ट. पहिल्याच षटकामध्ये धावांचा अक्षरशः रतीब टाकत असताना त्याच्या आतमध्ये अमर गायकवाड 3 चौकार आणि 1 षटकारने आपली खेळी सजवली आहे आणि निलेशच्या गोलंदाजी अक्षरशः फोडून काढलंय या षटकामध्ये. कम्प्लीट बॅट्समन. स्ट्रायकिंग एंडला एजी अमर गायकवाड. पाठला करायचा प्रयत्न. चेंडू भरपूर बाहेर निघतोय. मयूर शेळके यांचा इशारा. ते चेंडू वाईड आहे आणि धावसंख्येत होते ती भर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. एकूण 19 धावा. आपल्या 4 चेंडूवर जेव्हा फलंदाज बरसतात तेव्हा निश्चितच इथे विसरत आहेत गोलंदाज निलेश. फील्डमध्ये काय चेंजेस आहेत. यष्टीच्या मागून कैलास स्वतः क्लोज उभे राहिलेत यष्टीच्या मागे. 19 विदाउट लॉस. बॉटम हँड. जेवढं आक्रमण तेवढं संयम सुद्धा माझ्याकडे आहे. जणू काही या फटक्यातनं पाहायला मिळालं अमर गायकवाड. धाव मिळेल ती फक्त 1 आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल ती 20 या धावसंख्येवर. काय प्रत्येकाची एक वेगळी शैली असते सुनील. आज आपण पाहतो की अमर गायकवाडला की आपण त्याच्या एकाच हातामध्ये ग्लोव्ज आहे. म्हणजे दुपार सत्र आहे. सूर्य डोक्यावर आहे. कदाचित अशी त्याची भावना असेल की माझ्या एकाच हातात घाम येतो त्यामुळे ग्रीप लूज होऊ शकते. त्यामुळे हा प्रयत्न आहे. कारण त्या बॅटने तो त्या हाताने जास्तीत जास्त फटकेबाजी करतोय. त्या हातावर जास्तीत जास्त जोर देऊन तो फटकेबाजी करतोय म्हणून त्याने एकाच हातात ग्लोव्ज घातलाय. 20 ऑन द बोर्ड.
बॉटम हँड क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. असं वाटलं की चेंडू त्याच्या डोक्यानं फ्लाय होईल की काय, आणि जोवर ते चेंडू कव्हर केला जाईल. या 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. थांबून खेळायचा प्रयत्न फलंदाजाचा. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या सर्केल पुढे. मला सांगतात पंच मयूर शेळके. षटक पहिले समाप्त होते. पहिल्या षटकाची समाप्ती. आता धावसंख्या अंकित झाली ती 22 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली पाहायला मिळते अमरकडून आणि त्याचबरोबर फलंदाज अक्षयकडून. अक्षयच्या बॅटमध्ये आतापर्यंत आले तर 2 धावा एका चेंडू सामोरे गेलाय. पण ज्याप्रमाणे जो सुरुवात दिली आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये, कारण 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात अशा मुवमेंटला मात्र खूप चांगलं एक्झिक्युशन, खास करून गॅपमध्ये खेळणं. स्पेसिफिकली जो षटकार लागवला तो त्याच्या बॅटमनला, तो इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक होता. त्या फटक्याची आपण अपेक्षा सुद्धा केली नव्हती. असा फटका तुम्हाला फलंदाज अमरच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या वेगाने सरकते पुढे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर. मी पाहता धडकेबाज चषक 2019 ग्रामस्थ मंडळ वडवली आणि धडकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली यांच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. 45 वर्षामध्ये एक वेगळा वारसा लाभला या स्पर्धेला क्रिकेटचा. 45 वर्ष स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो 20वा एंडकडून पप्पू. उलटा चेंडू आहे. बॅक टू द बॉल. समोर केले क्षेत्ररक्षक तिथे आहेत. गरज होती का हा प्रश्न विचारला जातोय. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. बघा आमच्या कॉमेंट्री वॉच थोडीशी मात्र शांतता ठेवा. तुम्ही एक्साइट होता मला माहिती आहे, पण ते तुमची एक्साइटमेंट मैदानाच्या आतमध्ये दाखवा, किंवा तो खेळाडू जेव्हा बाहेर येईल तेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलू शकता. कारण लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये धावा तुम्ही पाहता मैदानावर अंकित झाले त्या. हा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या 22, 22 धावा. ओ द विकेट. शफरून खेळत आहे चेंडू हवेमध्ये. मिस टाइम. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअरला चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्न मात्र खूप चांगला होता. 2 धावा निश्चित मिळतील. पंकज होते डीप मध्ये आणि 2 धावाच्या मदतीने धावसंख्या सरकते पुढे ती 24 या धावसंख्येवर. अमर एका बाजूने खूप चांगला आणि भक्कम किल्ला लढवतो असं मी म्हणेन. खूप चांगली फलंदाजी. स्टार्ट खूप चांगला दिलाय. सुरुवात खूप चांगली झाली आहे. पाया खूप चांगला रचलाय त्याने आपल्या संघासाठी. शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. मिड ऑफ वर नका एक्झिक्युशन. गॅप मध्ये खेळत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. नितीन काळेंचं आगमन होत आहे. थोडासा उशीर का होईना पण नितीन काळे येत आहेत आणि मला असं वाटतं 20व्या पहिल्यांदाच ते प्रेमात पडलेत. दोन धावाच्या मध्ये धावसंख्या सरकते ती 26 या धावसंख्येवर. इनसाइड आउट. खूप चांगलं टायमिंग. अपिश अँड पनिश्ड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 2 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. स्वप्न शिंगोळे विशाळे शिंगोळे अजिंक्य जामगरे यंगस्टार. स्वप्न शिंगोळे विशाल शिंगोळे अजिंक्य जामगरे यंगस्टार. त्यांचा धडाकेबाज क्रिकेट संघ. 9 चेंडू तब्बल 29 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत अमर गायकवाडचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. गुड बॅटिंग. पप्पू बॉटम हँड ऑन साईडला खूप चांगला फ्लिकचा फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक घेतात. डीप मधून चेंडू उचलण्यासाठी वेळ घेत आहेत. तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न. अमर वेगाने धावतोय. जीवाच्या आकांताने तो धावतोय आणि संघासाठी तो धावतोय. 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या धावफलक 2 ने सरकते पुढे ती 32 या धावसंख्येवर. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली फलंदाजी मैदानावर अमरची पाहायला मिळते. अमरने आपल्या स्वतःचं खेळीचं लक्ष वेधून घेतलं प्रेक्षकांकडून. कव्हर्स मध्ये खेळायचा होता. खूप चांगला फटका. गॅपमध्ये खेळता क्षेत्ररक्षक दूरवर नाही आहेत. वाडिश लॉंग ऑफ वर चेंडू कव्हर करतील का प्रश्न होता, पण आउटफील्ड त्या ठिकाणी फास्ट आहे. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. भास्कर वारगड गणेश कराळे छान करती भारी क्षेत्ररक्षण. करता वेळ सुनील महेश
खूप चांगली माहिती त्याकडून देतोय, कारण मला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन त्याच्याकडून हवी आहे, कारण मला इथे 6 दिवस समालोचन करायचं आहे. गत वर्षी आम्ही फक्त 2 दिवस देऊ शकलो, पण आम्ही प्रयत्न करू या धडकाबाज चषक 45व्या वर्षामध्ये जास्तीत जास्त माहिती आम्ही त्यांच्याकडनं ग्रॅप करू आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू. 36 without loss after 2 over with the healthy run of 18.00. खूप चांगली सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. तिसरा षटक घेऊन तो कैलास. या धावसंख्येला कुठेतरी आता अंकुश लावावा लागेल, म्हणूनच कैलास स्वतः आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू कैलासचा फुल टॉस होता. ऑफ ड्राईव्ह मिड ऑफ चेंडू मागेच होतोय. शतशत इथे आहेत आणि मिळेल ती फक्त एकच धाव अक्षयला. पप्पू होते डीप मध्ये. धावसंख्या दाफरकर 37. आता मात्र त्याच्यात खूप चांगलं कॉन्टेस्ट तुम्हाला बघायला मिळेल, कारण कैलास आलेत गोलंदाजी मार्कवर, जे खूप चांगले ऑलराऊंडर आहेत. ते शिंदीपाडा संघाचे. ओ गुड शॉट, सुपर शॉट, क्रॅकिंग शॉट. कैलासला उत्तर दिलंय, षटकार. क्रॅकर. दिवाळीचे फटाके संपलेत, पण इथे मात्र फटाके वाजतायत ते अमर गायकवाडच्या बॅट मधून. वॉट बॅटिंग, अ पीस ऑफ बॅटिंग. गतीमध्ये परिवर्तन. त्या फटक्यात सुद्धा उत्तर आहे, त्या चेंडूवर सुद्धा उत्तर आहे, ते म्हणजे अमर गायकवाडच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. चौकार. थँक्यू. 47 धावा अंकित झाले धाव फरक, त्यापैकी 43 धावांचं कॉन्ट्रीब्युशन एकट्या अमर गायकवाडचं आहे. व्हॉट अ बॅटिंग. टेक्निकल साऊंड क्रिकेटर, अकम्प्लिश बॅट्समन. ओ द विकेट. कैलास चेंडूचा पाठलाग केला. थोडासा फुटवर थोडासा मात्र त्रास देत आहे, कारण आधी शफल झाले, परत बॅकफुटला आले. अशा मुवमेंटला तुमच्याकडे कॉन्सन्ट्रेशनची खूप गरज असते. ते कॉन्सन्ट्रेशन थोडंसं हल्लं इथे ते फलंदाज एजीचं. धावसंख्या धावफरक 47 विदाउट लॉस. सगळ्यात भक्कम भागीदारी या स्पर्धेतली तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या विकेटसाठी ती उगळ्याळी या संघाकडून अक्षय आणि अंबर या 2 फलंदाजांमध्ये. ब्राईट स्टार्ट. ओ व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग शॉट. वन मोर बिग हिट. दॅट्स द बाइटिंग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय फलंदाजी केली आहे. 49 धावेंवर तो नाबाद खेळतो आपल्या संघासाठी. सुपर बॅटिंग. जेवढे फटके त्याने आपल्या बॅटमॅनने दाखवले आपल्या संघासाठी, आता मात्र शब्द सुद्धा कमी पडतात त्या फटक्यांसाठी. अशी फलंदाजी पाहायला मिळते ती अमरकडून. ऑन बघायचं आहे 50 धावांसाठी फक्त एक धाव हवी आहे ती अमरला. बॉटमॅनचा वापर केलाय. काय झोकात अर्धशतक पाहायला मिळते स्पर्धेतलं. दुसरं अर्धशतक एजीच्या नावावर. अमर गायकवाड ऑन फायर. मी एक सत्कार करू इच्छितो. आमचे सर्वांचे लाडके आणि आमच्या कमिटीवर मनापासून ज्यांचं प्रेम आहे असे मेजर सचिनजी चोरगे यांचं आगमन इथे झालंय. मी कमिटीचे मेंबर, आमचे योग्यचे अधिकारी यांना विनंती करतो की त्यांचा येतो सन्मान करायचा आहे. आणि मेजरना विनंती करतो
ॲज अ क्रिकेटर म्हणून तुम्ही तुमचं स्वागत स्वीकारावं आमच्या कमिटीकडून. धन्यवाद. हो, सच अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम अमर गायकवाड. आणि आमच्या प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की अमरने बॅट दाखवायची आपल्या पॅव्हलियनकडे, आपल्या लाडक्या रसिकांकडे. हो, वॉट अ बॅटिंग. Thank you. 16 चेंडू 50 धावा, 312चा स्ट्राईक रन रेट. धन्यवाद सर. त्याचबरोबर आमचे पाहुणे म्हणून आमच्या मेजरचे मेहुणे काय आणि आमचे मेहुणे काय सारखेच त्यांच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलेत असे त्यांचे मेहुणे प्रसादजी शिंगोळे यांचंही आगमन इथं झालंय. यांच्या शुभागमनानिमित्त जेवण भाऊ अधिकारी याला विनंती करतो की पाहुण्यांचा सत्कार आपण करायचा आहे. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण आपलं स्वागत स्वीकारावं. थँक्यू. थँक्यू सतीश भाऊ. बॅकफुटला गेले अपेश खेळत आहे, चांगला फटका. अजून एक अमरच्या बॅट मधून आज धावांचा पाऊस पाऊस आणि फक्त पाऊस. सीमारेषेवर चौकार. मला पाहायला मिळते माझ्या आतमध्ये ती अमर गायकवाडची एव्हरी डिलिव्हरी ही डिलिव्हर्ड फ्रॉम द बॅट. ग्रेट बॅटिंग, ग्रेट नॉक. आणि गोलंदाज सुद्धा मात्र आपली लाईन विसरत आहेत जणू काही, अशी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. निलेश कराळे आहेत तिथे गोलंदाज, वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आलेत. गुड विकेट. ओ बॉटम हँड यॉर्कर लाईनचा चेंडू सुद्धा ऑनसाईडला एक्झिक्यूट केलाय. वेगाने 2 धावांचा प्रयत्न करतायत आणि तिथे मिसफिल्ड. 2 धाव मिळतील त्या अमरला, 2 धाव मिळतील त्या उगळ्याळी या संघाला. आणि संघाची धावसंख्या जाऊन विसावते ती 60 या धावसंख्येवर. स्पर्धेतला उच्चांकाला सुद्धा गवसणी घालेल एवढी क्षमता अमरच्या बॅटमध्ये आहे. कारण 93 धावा स्पर्धेमध्ये आपण पाहिलेल्या आहेत. आणि जर 94 धावा जरी कुठल्या त्याच्या पलीकडे कुठल्या तरी गवसणी असेल ती विक्रमाला. व्हॉट अ शॉट, क्या बात है, लाजवाब फटका, सीमारेषेवर षटकार. पकडत असताना शेकडो लोकांनी कौतुक केले म्हणून कोणी काही यशस्वी ठरत नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्येही जे शांतपणे यशाला गवसणी घालतात त्यांनाच यशस्वी म्हटलं जातं. ते यशस्वी फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत अमर गायकवाड. हो, अपेश केले आहेत पण क्षेत्राचे ते आहेत मात्र. चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत अमर धावतोय 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 आणि फक्त धावतोय आपल्या संघासाठी. अजून 2 धावा. काय अप्रिसिएशन पाहायला मिळते त्याच्या फटक्या, प्रत्येक फटक्यावर दाद देतात त्याचे सर्व साथी त्याच्या डगआउट मधून. क्या बात आहे. हे खूप रेअरली पाहायला मिळतं सतीश भाऊ. कारण असे खेळाडू जर आपल्या संघासाठी खेळतायत, झगडतायत, स्ट्रगल करतायत आणि संघासाठी धावा गोळा करतायत, अशा खेळाडूला प्रत्येक फटक्यासाठी अप्रिसिएशन मिळत आहे. हो, चेंडू बघायचा आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक दूरवरनं येत आहेत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा झेल. आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. मी फिटनेसचं कौतुक सुद्धा करेन ते म्हणजेच अमरचं. तो पहिल्या चेंडू पासून धावतोय, जागेवर सुद्धा फटके खेळतोय पण जास्तीत जास्त धावा त्यांनी धावून पूर्ण केलेल्या आहेत. जागेवर खूप कमी फटके आहेत. खूप लवकर त्याने अर्धशतक सुद्धा पूर्ण केलं अवघ्या 16 चेंडूमध्ये. पण नंतर मात्र त्याचा फिटनेस सुद्धा तेवढाच महत्वाचा तुम्हाला पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग. हा चेंडू समोर खेळायचा होता, बॅक टू द बॉलर समोर खेळत आहेत. थोडंसं अपिश खेळायचं होतं मिड ऑफ मध्ये आणि अमर स्वतः धावतायत आणि स्वतःच्या खेळाडूचा धावायचा प्रयत्न करतायत पण इथे मात्र थोडेसे थकतायत ते म्हणजे अक्षय आणि बाद होतोय तो धावचीच्या स्वरूपात. फलंदाज बॅक टू द पवेलियन.
मात्र गौरव झुंजारराव आणि अमर गायकवाड चांगली साथ दिली अक्षयने. अक्षयच्या अकाउंटला फक्त 3 धावा आहेत, पण काय कॉन्ट्रीब्युशन पहिल्या विकेटसाठी तुम्हाला पाहायला मिळालं मैदानावर. 71 धावेंचं पहिल्या विकेटसाठी सगळ्यात भक्कम पार्टनरशिप स्पर्धेमध्ये 2 खेळाडूंच्या नावावर. प्रयत्न सुरू आहेत सातत्याने, मात्र मैदानाच्या आतमध्ये घर खास करून अमरचे. खांडपे संघाचे कर्णधार आणि सोनापडा संघाचे कर्णधार व्यासपीठाजवळ यायचंय. टुपकिया सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौटाता है, मिलते नहीं सहजी मोती गहरे पानी में, मुट्ठी उसकी हर बार खाली नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ते प्रयत्न मला पाहायला मिळते ते अमरच्या बॅटमधनं. काय फलंदाजी केली आहे, डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारी. हरिवंश राय बच्चनची एक छोटीशी कविताचा एक मुखडा तुम्हाला मी सुनावला, तो खास करून मला पेश करायचा होता अमरसाठी. काय फलंदाजी राहिली आहे मैदानामध्ये, एंटरटेन केलं आपल्या संघासाठी अशा मात्र खेळाडूने. व्हॉट अ पीस ऑफ बॅटिंग, सेन्सेशनल बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम अमर गायकवाड. वैयक्तिक 67 धावा, संघाची धावसंख्या धावफलकावर 72. चेंडू आता थोडंसं खाली होते, थोडीशी मात्र थकले असं वाटतंय मला, कारण ते टायमिंग पाहायला मिळत नाहीये ते अमरच्या बॅटमधून. आणि इथे मात्र गौरव त्याला सांगतोय काय गरज नाहीये, खूप चांगली फलंदाजी केली आहे, कुठल्या प्रकारची रिस्क नको आहे, नॉट आउट राहतो, मी फलंदाजी सुद्धा करू शकतो. आणि स्वतः संघनायक सुद्धा आहे, पुशअप सुद्धा करतायत, जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न ते अमरकडे सुद्धा करतायत. राऊंड विकेट, फुल टॉस होता, ऑन साइडला एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत चेंडू थांबत नाहीये, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. मुझे पहचानो कहां से गाणं कोणासाठी तर अमरसाठी. मैं हूं डॉन, एकच विलन या सामन्यातला अमर गायकवाड, तो तुटून पडला अक्षरशः गोलंदाजांवर. समोर खेळलेत, अपिश खेळतात ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत पण टप्पा पडल्याचा चेंडू अजून वेग पकडतोय, अजून उंची गाठतोय, सीमारेषे बाहेर, चौकार. तुमने बताया नहीं तो पता कैसे चलेगा कौन है. नितीन होते मगाशी टॉस उडवताना, आणि शिंदीपाड्याचे कैलासने एक उल्लेख असा केला होता की आमच्या समोर एकच टार्गेट असेल ते म्हणजेच अमरला बाद करणं, आणि त्याच अमरने मात्र समोरासमोर त्यांच्या डोळ्यासमोर धावा अक्षरशः चोपून काढल्यात. आणि खास करून त्याने कैलासला सुद्धा लक्ष केलं होतं, कैलास षटकात सुद्धा भरपूर धावा खर्च केल्या. याला म्हणतात दहशत, आणि ती दहशत माझ्या आतमध्ये पाहायला मिळते ती अमर गायकवाडच्या बॅटमधून. फुल टॉस होता, चेंडू लेगस्टिकच्या बाहेर, मयूर शेळके सांगतात वाईट. उच्चांकाला गवसनी घालणार का बघायचं. धावसंख्या धावफरक अंकित झालेत त्या 82, आणि अवघे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघायचंय दोन्ही षटकार झालाय तर निश्चितपणे की मात्र या मोठ्या धावसंख्येला गवसनी घालू शकतात तो उघड्याळी संघ. थांबून खेळतायत, बघायचं हा पहिला षटकार जाणार का. चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर, पंच काय निर्णय घेते त्या चेंडूवर, आणि हा चौकार. जी हाँ, मैं हूं खलनायक.
देवीदास कराळे आपणास विनंती, आपण व्यासपीठावर यायचं आहे. दिनेश पवार यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक, सतीश शेळके यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाचं पारितोषिक आणि राजू वारगडे यांच्याकडून पारितोषिक आले ते 101 रुपयाचं, म्हणजे जवळजवळ 503 रुपयाचं पारितोषिक असेल ते एजी साठी, अमर गायकवाड साठी. देवीदासजी कराळे असे टॉस केला होते दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आहे सोनारपाडा वर्सेस खांडपे. दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस इथं केला जातोय सोनारवाडा वर्सेस खांडपे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. खांडपे संघाने नाणेफेकी जिंकली. मान्यवर सुद्धा आमच्या सोबत आहेत. त्यांनी खांडपे संघ काय निर्णय असेल? आमचं शेत असणार आहे. समोरचा संघ आपण पाहतोय सोनारपाडा संघ, त्याची एक वेगळी दहशत या मुरवड विभागामध्ये. मात्र या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? संघामध्ये जितू इतर जे आहेत एकदम तगडे खेळाडू आहेत. आम्हालाही त्याची जाण आहे, परंतु आम्ही कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला. तर विलास आमच्या सोबत. विलास नाणेफेकी हारले, तर तुम्ही जर नाणेफेकी जिंकली असेल तर काय निर्णय घेतला असता? आपण 17शीच घ्यायचा प्रयत्न केला असता, पण काय आता सरांनी फिटिंग घेतली तर बॅटिंग तर बॅटिंग आणि जास्तीत जास्त 60 ते 65 रनचा मारता प्रयत्न करणार आहेत, कारण की मागाशीच आम्ही बॉलिंग अटॅक मध्ये जर रोखू शकतो. धन्यवाद. शुभेच्छा असतील तुम्हाला या सामन्यासाठी. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल. खांडपे संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते सोनारपाडा टीमला. या आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात करूया. गौरव झुंजारा षटक करण्यासाठी सज्ज होत आहे गोलंदाजी करण्यासाठी, आणि जेव्हा सामन्याला सुरुवात होईल आपण ऐकूया नितीन काळनेंना. धन्यवाद. इथे मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या डोक्यावरनं फलंदाज कैलासच्या बॅटमध्ये देणारा पहिला षटकार. आणि पहिला चेंडू डॉट गेला होता, मात्र दुसऱ्या चेंडूवरती कैलासच्या बॅटमधनं षटकार येतो. 9 सेकंडला हरी येत आणि गोलंदाज गौरव राईट मोर द विकेट. इथे मात्र अजून एक चांगला फटका. आता मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं कैलासच्या बॅटमध्ये देणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कैलासच्या माध्यमातून.
पहिल्या मॅचमध्ये सुद्धा ज्यावेळी 93 धावांचं लक्ष होतं त्यावेळी मात्र 94 धावांचं लक्ष होतं. आता मात्र 93 धावांचं मात्र 94 धावांचं पाठलाग करत असताना देनोली संघाचंही कौतुक केलं मी, ज्यांनी 82 धावा कुठल्या होत्या. आणि इथे मात्र धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 12 धावा धापलकती लागल्यात, त्या म्हणजे सिंदीपाडा या संघाच्या. इथे मात्र अजून एक चांगला फटका, मात्र टायमिंग व्यवस्थित झाले का, क्षेत्ररक्षक आले होते, मात्र पंचांचा इशारा देतो चेंडू वन बाउंस सीमा पार, चौकार. त्या क्षेत्ररक्षक तुला झेल होता हा, असे झेल तुम्हाला कठीण झेल पकडावे लागतील. धावसंख्या इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेत आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव, 93 धावांचा पाठलाग करत धावा धावा लागल्यात त्या 17 धावा. गौरवने आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 17 धावा खर्च केल्यात. सिंदीपाडा संघ सुद्धा एक चांगला संघ आणि चोख प्रत्युत्तर त्यांनी दिले. टीम हरीश रॅकेटला फुल टॉस चेंडू होता हरीशसाठी. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. गोलंदाज गौरवने धावा खर्च केल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धावा, 93 धावांचा पाठलाग करत असताना सिंदीपाडा संघ 75 धावांची अजूनही गरज आहे 24 बॉलमध्ये. 24 चेंडू आणि 75 धावांची अजूनही गरज आहे. कोळीवाडी संघाने काय खेळ केला खरं तर. फलंदाज अमर अप्रतिम फलंदाजी पाहिली आपण अमरची पहिल्या सत्रामध्ये, आणि ती फलंदाजी आता कैलासची आपल्याला पाहायला मिळेल का? कारण 93 धावांचा जर पाठलाग करायचा, कैलासला चांगला खेळ करावा लागेल. आणि कैलास एक चांगला फलंदाज आहे, त्याच्याकडे आत्मविश्वास आहे. ज्या प्रकारे तो आतापर्यंत फलंदाजी करतो, आणि तुमच्याकडे एक आत्मविश्वास असणं खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. आत्मविश्वास तुमच्याकडे जर असेल तर अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करू शकता, आणि तो प्रयत्न सुरू आहे कैलासच्या माध्यमातून आणि फलंदाज हरी या दोन फलंदाजाच्या माध्यमातून. 24 चेंडू 75 धावांची अजूनही गरज आहे. दुसरं षटक घेऊन होते गोलंदाज अमर येत आहेत. पहिल्या सत्रामध्ये जो अमर नावाचं वादळ आलं होतं, ज्यावेळी सिंदीपाडा संघाच्या संघनायकाने सांगितलं आमचं एकच टार्गेट असेल अमर, आणि त्याच अमरने हल्ला चढवला. अर्धशतक पारी आपल्याला पाहायला मिळाली. अमर विसाबाईंकडनं. इथे मात्र अमरचं स्वागत मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू लॉंग ऑफ प्रिझन मधनं वन बाउंस सीमा पार, चौकार. त्र्याण्णव धावांचं पाठलाग करत असताना सिंदीपाडा संघ चोख प्रत्युत्तर दिलं आतापर्यंत. इथे मात्र अजून एक चांगला फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, हरीच्या बॅट मध्ये येणारा षटकार. हरी आणि कैलास हेच सांगतायत, तुम्ही मारलेत आम्ही मारणार आहोत, बारी बारी सबकी बारी. चौकार षटक आपल्याला पाहायला मिळते. धावपल धावा लागतात त्या 28 धावा 93 धावांचा पाठलाग करत असताना अमर. अजून एक लो फुल टॉस चेंडू होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना सिंदीपाडा संघ 93 धावांचं लक्ष आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीयेत. अमर राईट मोर द विकेट. इथे मध्ये चेंडू खेळून काढतोय. पॉइंट कव्हर पॉइंटला बीट करून चेंडू सीमा पार जाईल. ज्या अमरने धावा बनवल्या आहेत
त्याच अमरला टार्गेट केलं जातं आणि त्याच अमरवरती हल्ला चढवला जातोय हा येणारा चौकार. धावसंख्या 36. चार चेंडूमध्ये 18 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. थोडस मागणं षटक पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे आणि इथे मात्र एज लागते आणि फलंदाज हरीची खेळी इथे समाप्त. अमर यश संपादन करतोय आणि पहिला धक्का लागतोय तो सिंदीपाडा संघाला 38 या धावसंख्येवरती. फलंदाज निलेश येत आहेत. निलेश आणि कैलास बाबरे दोन्ही बंधुराजांची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. हरीने चांगली साथ दिली. मात्र हरी तरंबूच्या अशा प्रकारे हरीला माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती आपल्याला हल्ला चढवायचा आहे जर 93 धावांचा पाठलाग करायचा आहे तर. अमर इथे मात्र बीट केलं त्या फलंदाजाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 18.00 सरासरी धावसंख्या आली ती 36. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये 37 धावांची अजूनही गरज आहे. ज्यावेळी आपण पाहिला उगल्या संघ फलंदाजी करत होता त्यावेळी त्यांच्याही 2 षटकांमध्ये मला वाटतं 36 धावा होत्या. चोख प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तर देत असताना सिंदीपाडा या संघाने सुद्धा 18ची सरासरी राखली प्रसाद म्हणजे जशात तसं चोख प्रत्युत्तर दिलंय आतापर्यंत. उगल्या या संघाला 18च्या सरासरीने तब्बल 36 धावा ताब्यावरती लागल्यात. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 57 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तिसरं षटक घेऊन गोलंदाज गौरव. ज्या गौरवने पहिल्या षटकात 18 धावा दिल्या होत्या या षटकात अमरने 18 धावा दिल्या आहेत. 2 षटकांमध्ये तब्बल 36 धावा सिंदीपाडा या संघाने कुठल्या जरी हरी बाद झाला असेल मात्र सरासरी आपल्याला चांगली पाहायला मिळते. टेनक्रिटच्या माध्यमातून आपण पाहिलं ही स्पर्धा कव्हर केली. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून आपण घर बसल्या एन्जॉय करू शकाल. धडाकेबाज चषक 2019 आयोजक ग्रामस्थ मंडळ वडवली व धडाकेबाज क्रिकेट संघ वडवली यांच्या स्वप्नातनं साकारलेली ही स्पर्धा. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज गौरवने चांगला खेळ केला. शेवटच्या षटकात तो फलंदाजीसाठी मैदानात आला होता. बहुमूल्य धावा त्याने नक्कीच आपल्या टीमसाठी बनवल्या. जास्त वेळ नका घेऊ सामना लगेच सुरू करा. 18 चेंडू 57 धावांची गरज. हातावरती नियंत्रण नाहीये. ऑप्शनच्या भरपूर बाहेर चेंडू होता. 1 धाव इथे मिळते व्हाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 37. 18 चेंडू आणि 56 धावांची अजूनही गरज आहे. कैलास जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये जो कधी मॅचला कलाटणी देऊ शकतो एक चांगला फलंदाज. इथे मात्र कैलासच्या बॅटमधनं अजून एक धमाका. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. धावसंख्या 43. आतापर्यंत प्रशासर 93 धावांचा पाठलाग करताना 43 धावा झाल्यात. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 17 चेंडूमध्ये 50 धावांची गरज आहे टीम सिंदीपाडा या संघाला. प्रत्येक चेंडूवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे फलंदाज कैलासच्या बॅटमध्ये येणारा हा तिसरा षटकार. 3 षटकांनी 1 चौकार आतापर्यंत कैलासच्या बॅटमध्ये आले. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण बदल करतोय गोलंदाज संघनायक गौरव. प्रति चेंडू मागे आपण पाहिलं तर 3 धावांची गरज आहे. गोलंदाज गौरव मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय. ज्या प्रकारे कैलास खेळ करतायत राईट मोर द विकेट. अजून एक धमाका. चेंडू आउट ऑफ द पार्क. कैलासच्या बॅटमध्ये येणारा बॅक टू बॅक दुसरा षटकार.
धावसंख्या 49, 44 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16 चेंडू आणि 44 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी माहिती आहे प्रोफेसर कैलास या खेळाडूबद्दल आम्हाला मिळाली सतीश शेळके यांच्या माध्यमातून. त्याच प्रकारे तो खेळ करतोय. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची भूमिका आहे आणि संघाला गरज आहे नितांत. त्याच प्रकारे तो आतापर्यंत खेळ करतोय. पूर्णपणे हल्ला चढवला जातोय गोलंदाज गौरव या गोलंदाजावरती. बघा ते सलग 3 षटक आपल्याला पाहायला मिळतील का? इथे मात्र अजून एक चांगला फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. सलग 3रा षटकार. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कैलासच्या माध्यमातून. 15 चेंडू आणि आता मात्र 38 धावांची गरज टीम सिंदीपाडा या संघाला. 93 धावा इथे. आता मात्र 93 धावांचा पाठलाग करेल का हा सिंदीपाडा संघ, असा प्रश्न निर्माण झाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 50 कंप्लीट. 55 धावा धापल करती सिंदीपाडा संघाच्या. इथे मात्र अजून एक चांगला फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आलेत आणि 2 धावा वेगाने पूर्ण केल्या जातात. हा दबाव असतो प्रसाद सर. ज्यावेळी गोलंदाजावरती हल्ला चढवला जातो त्यावेळी बघा, जर आता फलंदाज चेंडू कलेक्ट केला असता गौरवने तर फलंदाज बाधी झाला असता. मला थोडासा दबाव निर्माण झाला कारण की सलग 3 षटकार आले होते. 57 धावा धाबळ कधी लागले. 36 धावांची अजूनही गरज आहे. इथे मात्र फंस वाईटची खून करतायत. अजून एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धापल धावा लागल्यात त्या 58 धावा. 14 चेंडू आणि 35 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन थोडस सोपं होत चाललंय. इथे मात्र चेंडूची गती कमी केली, मात्र खूप लवकर पिकअप केलं कैलासने. मिड विकेटच्या डोक्यावर नेणारा सुपर षटकार. त्या धावसंख्या 64. 13 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. आणि कैलास वैयक्तिक 43 धावांमध्ये घेतोय. तसं सर एकाच मॅच मध्ये आता 2 अर्धशतक पाहायला मिळतील का असा प्रश्न निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. 6 षटकार आतापर्यंत कैलासच्या बॅट मधनं आलेत आणि समीकरण बदललंय मैदानामध्ये. 13 चेंडू 29 धावांची गरज. ते मात्र 1 धाव पूर्ण होईल का? डायरेक्ट हिटची संधी होती, मात्र फुल अंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. धापलकर धावा लागल्यात त्या 65. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा करायच्यात 28. चेंडू 28 धावांची गरज आहे. उघडे आणि संघाच्या संघनायकांनी सुद्धा सांगितलं होतं आमचं टार्गेट कैलास असेल. त्यांच्या संघनायकांनी सांगितलं होतं आमचं टार्गेट मात्र अमर असेल. मात्र त्याच 2 खेळाडूंनी प्रसाद सर या मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला आतापर्यंत. या षटकात आपण विचार केला तर जवळजवळ धावा खर्च केला गौरवने. एकोणतीस धावा खर्च केल्या. गौरवचं थोडंसं महागडं षटक. मॅच अजूनही बॅलन्स आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 28 धावांची अजूनही गरज आहे. पुढच्या मॅचचं सुद्धा टॉस झालेलं आहे. खांडपे संघाने टॉस जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते सोनारपाडा संघाला. या सामन्याचा विचार केला 93 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत खूप चांगला खेळ सिंदीपाडा या संघाने केलाय. 12 चेंडू 28 समीकरण आहे. 14.00 ची सरासरी राखायची. मतलब कैलास ज्या प्रकारे खेळ करतात मैदानाच्या आतमध्ये मगाशीच उल्लेख केला होता. कैलास कधी मॅचला कलाटणी देऊ शकतो. ज्या खेळासाठी तो जाणला जातो त्याने खूप चांगला खेळ आतापर्यंत खेळलाय. मगाशी 44 वैयक्तिक 44 धावांवरती होतो फलंदाज कैलास. खूप चांगला खेळ आतापर्यंत त्यांनी केला. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे 12 चेंडूमध्ये 28 धावा कराव्यात लागतील. आता मात्र टीम मिटिंग घ्यावी लागते ती म्हणजे उघडे आली संघाला. त्याचं कारण कैलास
कैलासला कसं बाद करायचं हा आता मात्र डाव रचला जातोय प्रोसेसर मैदानाच्या आतमध्ये. कैलासला कशा प्रकारे थांबवायचं हा प्लॅनिंग मात्र केली जाते मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी कैलासला थांबवावं लागेल, अन्यथा कैलास नक्कीच या मॅचला कलाटणी देईल. त्यामुळे टीम मिटिंग घेतली जाते मैदानाच्या आतमध्ये. अक्षयच्या हातामध्ये चेंडू दिलाय. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. अक्षयच्या हातामध्ये चेंडू दिलाय. यष्टिरक्षक आपण पाहतोय, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पाहतो, शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. 12 चेंडू 28 धावांची अजूनही गरज आहे. थोडं फास्ट खेळा, 2 सामने आपल्याला अजूनही कव्हर करायचे आहेत. भूषण देशमुख यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरून स्थान बनवायचे. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज 20वा एंड कडून अक्षय. कैलास बाबरे यांच्यासाठी सुद्धा कॅश प्राइज येतोय. सचिन शिंगे यांच्याकडनं इथे मात्र चेंडू खेळून काढतोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू सीमा पार जाईल. आउटफील्ड फास्ट आहे. चौकार. सचिन शिंगोळे यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज कैलाससाठी. आणि अर्धशतक मारलं तर सतीश शेळके यांच्याकडनं सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 48 धावांमध्ये घेतोय फलंदाज कैलास. संघाची धावसंख्या 69. चेंडू शिल्लक आहेत 11 आणि धावा करायच्या 24. इथे मात्र या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक. जोरदार टाळ्या होत्या कैलाससाठी. मॅचला कलाटणी देणारं अर्धशतक आणि समीकरण बदलतंय. येणारे 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. सचिन यांच्याकडनं कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं. जरा जोरदार टाळ्या होत्या कैलास साहेबच्या प्रेक्षकांना आणि खेळाडू कशामध्ये बॅट आपली दाखवायची. काय फलंदाजी केली, ज्या खेळाडूचं वर्णन केलं टॉस बॉक्स मध्ये तोच खेळाडू. वकील सचिन यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये. 10 चेंडू आणि प्रशासन आता 18 धावांची. SS स्पोर्ट्स सोनारपाडा यांच्याकडनं विलास वारगडे यांच्याकडनं सुद्धा कॅश प्राइज आहे. चेंडू हवेत आहे. खेळाडू कक्षामध्ये मात्र प्रशासन थोडीशी धडकन थांबली होती, मात्र चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. काय फलंदाजी केली होती प्रसाद. जणू काय मैदानाच्या आतमध्ये हायलाइट सुरू आहे. जी फलंदाजी अमरने केली होती ती फलंदाजी कैलासच्या माध्यमातून आपल्या बघावी. आणि आता मात्र समीकरण बदलते. 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. मॅचला कलाटणी देणारी फलंदाजी. काय कैलास शब्दच उरले नाहीयेत कैलास बद्दल बोलण्यासाठी. एवढी चांगली फलंदाजी. अजून एक चांगला फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या वरनं षटकार. आणि समीकरण बदलतोय. येणारे 8 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची गरज. 92 धावा कुठल्या होत्या. 93 धावांचं लक्ष होतं. प्रशासन मी मग सकाळीच उल्लेख केला क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाहीयेत. कारण की स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक मध्ये आम्ही 100 धावा सुद्धा चेस होताना पाहिल्या होत्या. इथे मात्र अजून एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक होते मात्र त्याला बीट करून चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. चेंडू शिल्लक आहे 7 आणि फक्त 4 धावांची गरज आहे सिंदीपाडा संघाला. काय फलंदाजी केली जाते प्रसाद सर. ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला शब्दच उरले नाही या फलंदामध्ये बोलण्यासाठी. 16 चेंडू मध्ये 68 धावा खेळतोय. जरा जोरदार टाळ्या होत्या कैलाससाठी. 4 धावांची अजूनही गरज आहे. तिथे मात्र ब्लॉक हॉलचा चेंडू. तर मग पंच काहीतरी सूचना करतायत. नो बॉल आहे. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. रवींद्र विषे भालू यांच्याकडनं 201 रुपयाचं कॅश प्राइज कैलाससाठी. रवींद्र मोरे यांच्याकडनं कॅश प्राइज आहे. 2 धावांची गरज आहे अजूनही. चेंडू शिल्लक आहे 7. बघा किती अचूक लक्ष पंचांचं प्रसाद सर. कारण की
चेंडू फेकला होता गोलंदाजाने, हेच पंचाने हेरलं आणि नो चेंडू घोषित केला. हे महत्व आपण पाहतोय, कौतुक त्यासाठी आम्ही पंचांचं कौतुक करतो, कारण की अचूक लक्ष त्यांचं असतं मैदानाच्या आतमध्ये. तुमच्या बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. 93 धावांचा पाठलाग करत असताना 92 धावा आतापर्यंत धापा कधी लागल्या आहेत. सिंधीपाडा संघाच्या स्कोर लेवल 7 चेंडू आणि 1 धावेची गरज. 93 धावा सुद्धा प्रशासर अपुऱ्या पडतायत या धडाकेबाज चषक मध्ये. आणि इथे मात्र सामना जिंकलाय. जोरदार टाळ्या होत्या सिंधीपाडा संघासाठी. अवघ्या प्रशासर 24 चेंडू मध्ये 93 धावा चेस केल्यात. हाडलक उघड्याची संघ हाडलक मात्र खूप चांगला खेळ तुम्ही केला, हरकत नाहीये. हारलात मात्र प्रेक्षकांची मनं जिंकून गेले दोन्ही संघ प्रशासर. सेकंड करायचंय, लाईनअप करा दोन्ही टीम. 68 धावाची खेळ केली कैलासने. खेळाडूच्या व्यतिरिक्त कोणी जाऊ नका मैदानात, फक्त खेळाडू जातील. बघा अमरने 23 चेंडू मध्ये 68 धावा केल्या होत्या. इथे मात्र कैलासने आपण पाहिलं तर 18 चेंडू मध्ये 68 धावा केल्या. जरा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे फलंदाज कैलाससाठी, आणि तोच ठरतो या सामन्यात.